पहा, आज दिनांक 14/10/2021 स्टँडर्ड 10 सब्जेक्ट अल्जेब्रा बीजगणित यामधील आपण चॅप्टर 3 अर्थमेटिक प्रोग्रेशन याच्यावरचे सर्व प्रॅक्टिस सेट आपण झालेले आहेत. त्यावरची उदाहरणं तुम्ही सोडवलेली मला दाखवायची आहेत. सगळे प्रॅक्टिस सेट तुमच्या वहीत असले पाहिजे. कळलं का? तर ते 2 दिवसात दाखवायचे आहेत मला. आज आपण त्याच्या पुढचा चॅप्टर 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग. आता हे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? फायनान्शियल याचा अर्थ काय? प्लॅनिंग म्हणजे काय? प्लॅनिंग म्हणजे नियोजन करतो आपण ते. फायनान्शियल म्हणजे काय? फायनान्शियल म्हणजे काय? हा, फायनान्शियलला काय म्हणतात? आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. अर्थ म्हणजे काय? हां, आता यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन यामध्ये काय काय शिकणार आहोत हे पहा. लेट्स स्टडी. पहिल्यांदा GST याचं इंट्रोडक्शन करणार आहोत, याची ओळख करून घेणार आहोत. त्यानंतर GST टॅक्स इनवाईस पाहणार आहोत, म्हणजे GSTचं बिल पाहणार आहोत. त्यानंतर GST कॉम्प्युटेशन अँड ITC, GST कसा काढायचा हे, आणि ITC पण पाहणार आहोत. आणि चौथा भाग जो आहे तो शेअर, म्युच्युअल फंड्स अँड SIP ह्या बाबी शेवटच्या ह्याच्यात पाहणार आहोत. आता लेट्स डिस्कस म्हटलंय, पहा चर्चा करा म्हटलंय. तर मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. डिअर स्टुडंट्स, इन युअर कंट्री विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस फॉर बिझनेस? बघा, डिअर स्टुडंट्स, इन अवर कंट्री आपल्या देशामध्ये विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस फॉर बिझनेस, उद्योगधंद्याला कोणती टॅक्स सिस्टीम आपल्यामध्ये अवलंबलेली आहे? हे रताळ्या पाय खाली गिरे, कोपऱ्यात बसते नीट बस. आयुष काय म्हणते पहा. GST सिस्टीम इज इन प्रॅक्टिस. कुठली सिस्टीम आहे मग टॅक्सची? GST सिस्टीम इज इन प्रॅक्टिस. आता पुढचा प्रश्न विचारलाय. व्हेरी गुड, छान उत्तर दिलं. व्हॉट डू यू नो अबाउट GST? तुम्हाला या GST बद्दल काय माहित आहे? या GST बद्दल तुम्हाला काय माहित आहे का? असं प्रश्न परत विचारला. मग आयान, GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग GST म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. याला GST असं म्हणतात. मग आयेशा पुन्हा काय विचारते. यस, द होल कंट्री फॉलोज द सेम टॅक्स लेव्ही सिस्टीम. आयेशा म्हणते बरोबर आहे, आणि संपूर्ण देश हीच सिस्टीम काय करतोय? फॉलो करतोय, म्हणजे अवलंबतोय. जी आपल्याकडं वस्तूंवर टॅक्सची सिस्टीम आहे गव्हर्नमेंटच्या, तीच इतर राज्यांमध्ये पण आहे. आलं लक्षात? कुठल्याही राज्यात जावा तुम्ही भारताच्या, तिथं आपल्या इकडं जसा टॅक्स आकारला जातो तसा तेवढाच टॅक्स तिथं पण त्या पदार्थावर आकारला जातो. संपूर्ण देशात टॅक्स आकारणी ही एकच पद्धत आहे GSTची. मग पुढं पहा, पुन्हा टीचर्स काय म्हणतात पहा. करेक्ट, बरोबर आहे. बिफोर GST, या GSTच्या अगोदर एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेविड ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. पहा, या GSTच्या अगोदर ही वेगवेगळी
स्टेट्स, एव्हरी स्टेट्स म्हणजे प्रत्येक राज्य, व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेविड ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. वेगवेगळ्या ट्रेडिंगला वेगवेगळे टॅक्स, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स प्रत्येक राज्य लावत होतं. कळालं का? पहिलं, ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो अँड टेल which taxes existed before GST. खाली जे चित्र दिलंय त्याचं निरीक्षण करा आणि जीएसटीच्या अगोदर कोणकोणते टॅक्स लावत होते ते सांगा. अँड आर नाऊ सबसम्ड इन जीएसटी. आणि हे सगळे टॅक्स आता काय केलेले आहेत, ह्या जीएसटीत आणून बसवले ते एकाच ह्याच्यात. मग पहा, आत्ताच्या जीएसटी मध्ये कोणकोणते टॅक्स इन्क्लूड एकत्रित केले तर डाव्या बाजूला खालनं सुरू करा पुस्तकातल्या चित्र. सेंट्रल सरचार्ज अँड सेस. सेंट्रल म्हणजे केंद्राचा, केंद्र सरकार. सरचार्ज अँड सेस पहिला लावत होते. कस्टम ड्युटी लावत होते, सर्व्हिस टॅक्स लावत होते, एक्साइज ड्युटी लावत होते, ऑक्ट्रॉय. ऑक्ट्रॉय म्हणजे जकात. आता समजा अकलूज मध्ये प्रवेश करतोय माल घेऊन, आपण माल विकायला चाललोय आणि अकलूजच्या नाक्यावर जाऊन पोचलोय. तिथं जकात नाका असायची पहिली. त्या नाक्यावर गेलं की त्या मालाची जकात फाडायची. जकात म्हणजे ऑक्ट्रॉय. तिथं टॅक्स फाडायचा त्या सिटीचा. असं. परत एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे करमणूक कर. एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे करमणूक कर. त्यानंतर लक्झरी टॅक्स. लक्झरी टॅक्स म्हणजे ऐशारामी टॅक्स. म्हणजे आपण साध्या एखाद्या हॉटेलमध्ये जातो, खातो पितो, पैसे देतो, सो तसं मोठ्या हॉटेलमध्ये जावावर. मोठ्या स्टार हॉटेलमध्ये गेला की तुम्हाला त्याचं बिल येतं. त्या बिलात त्याचा रेट येतो. त्या रेटवर पुन्हा वेगवेगळे टॅक्सेस असतात. आलं लक्षात? तो ऐशारामी टॅक्स देत असा असतो. त्या सुविधा असतात मोठमोठ्या, एसी इन, लाईटिंग इन, टेबल खुर्ची, माणूस सेपरेट. त्याचे टॅक्सेस असतात. सर्व्हिस टॅक्सेस, लक्झरी टॅक्सेस असं. पुन्हा त्याच्या पुढचा टॅक्स फॅट म्हणून एक टॅक्स होता. पुन्हा तिसरी ब्रँच बघा उजवीकडे, स्पेशल ॲडिशनल ड्युटी SAD हा टॅक्स होता. परत काउंटर व्हॅलिंग ड्युटी CVD हा टॅक्स होता. आणि CST एक टॅक्स होता. असे सगळे टॅक्स लावले जायचे. प्रत्येक राज्य लावायचे वेगवेगळे टॅक्स. आता काय केलं केंद्र शासनानं, हे सगळे टॅक्स काढून टाकले आणि एकच टॅक्स लावला, तो म्हणजे GST. कुठं बी जावा, महाराष्ट्रात जावा, गुजरातमध्ये जावा, आसाममध्ये जावा, नाहीतर कर्नाटकात जावा, इथं जेवढा त्यावेळेस तुला टॅक्स आहे तेवढाच तिथं पण टॅक्स आहे. आलं लक्षात? म्हणजे टॅक्सचं काय केलं, एकीकरण केलं. एकच टॅक्स सगळीकडे लावला शासनाने. हे कुणी लावला? कुठल्या शासनाने? कुठल्या शासनाच्या काळात टॅक्स आला? एकच GST. BJPच्या मोदी सरकार आल्यापासून GST लागू झालंय. आलं लक्षात? तेवढं कुठलंही सरकार असं नका, कोणीतरी लावलं आहे. चालू. लेट्स लर्न. आता आपण शिकूया. पुढं काय दिले पहा, टॅक्स इनवॉइस दिले. काय दिले? टॅक्स इनवॉइस म्हणजे काय? बिल आहे. बिल तुम्ही खरेदी केलेलं, दुकानदारानं तुम्हाला दिलेलं बिल आहे, त्याला टॅक्स इनवॉइस असं म्हणतात. कॅश मेमो असं म्हणतात. डावीकडं बघा त्याच्या काय, सप्लायर. सप्लायर म्हणजे त्याच्या दुकानाचं नाव, पत्ता, पिनकोड, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल हे दिलेलं आहे. बघा A to Z स्वीट मार्ट, 143 शिवाजी रस्ता, मुंबई 400001 महाराष्ट्र. हे 400001 काय पिनकोड आहे पोस्टलचा. कळालं का? आता मोबाईल नंबर दिला त्या दुकानदाराचा 9263692111 आणि पुढं ईमेल ॲड्रेस आहे त्याचा. ईमेल ॲड्रेस आता माहीत आहे सगळ्यांना, A to Z@gmail.com.
असा त्याचा ईमेल ॲड्रेस आहे. त्याच्या खाली इनवॉइस नंबर आहे. म्हणजे काय? बिल क्रमांक. इनवॉइस नंबर म्हणजे काय? बिल क्रमांक. इनवॉइस नंबर GST/110 नंबरचं बिल आहे. कारण मग उजव्या कोपऱ्यात वरती काय आहे बघा, GSTIN नंबर आहे. GSTIN नंबर आहे 27 ABCDE 1 2 3 4 H1Z5 हा नंबर आहे. त्याला GSTIN नंबर म्हणतात. आणि त्याच्या खाली इनवॉइस डेट, बिल कुठल्या तारखेला दिलंय हे आहे. आणि खाली बिल आहे पहा. आता बिल काय आहे हे बघूया. सिरियल नंबर, HSN कोड, पुढं नेम ऑफ प्रॉडक्ट, पुढं रताळ्याला पुढचं सांगा. नुसतं बडबडाय सुरुवात लगेचच करते ते बघा. रेट नंतर, क्वांटिटी नंतर, टॅक्सेबल अमाऊंट. बसत नाही की रे. पुन्हा CGST, रेट अँड आणि SGST. त्याच्यात पण रेट अँड टॅक्स आणि पुढं टोटल दिलं. का जरा आखडू जरा पटपट सांगा. हा नेम ऑफ झालं, रेटच्या पुढचं सांगा, क्वांटिटीच्या पुढचं सांगा, पुन्हा CGST, त्याच्या रेट SGST असं लागलं का CGST आणि रेट आणि पुढं टॅक्स आणि पुढं CGST, पुढं रेट अँड आणि पुढं टोटल. बसलं का? टॅक्सेबल अमाऊंट आहे का? आणि अजून टोटल आहे पुढं. क्वांटिटी क्वांटिटी लिहिलंय. CGST झाल्यावर SGST झाल्यावर काय टॅक्सेबल अमाऊंट मध्ये राहिलाय. तळ्याला सांगता येईल. इथं नेम ऑफ प्रॉडक्ट, पुढं 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 पुस्तक आहेत तुमच्याजवळ. इथं टोटल आहे. अशा प्रकारे हे बिल आखलेलं आहे. याचे उभे स्तंभ आहे. आता याच्यामध्ये इथं दोन भाग पडलेले, इथं दोन भाग. आता याच्यामध्ये सिरियल नंबर 1 त्याचा HSN कोड आहे 210690. नेम ऑफ प्रॉडक्ट पेढे. त्याच्या पुढं त्याचा रेट 400 पर kg. पुढं क्वांटिटी 500 ग्रॅम म्हणजे किती? अर्धा किलो. त्याचा अमाऊंट त्या किती होईल? 200 रुपये होईल. पुढं त्याच्यावर रेट किती आहे टॅक्सचा? 2.5% म्हणजे 100ला 2.5 टक्के म्हणजे 100ला 200ला
किती झाला 5. इथं पण रेट किती आहे 2.5. 100ला 2.5 तर 200ला 5. हे 200 हे 5 हे 5 किती झालं एकूण 210 असं बिल असतं. आता दुसरा सांगा काय 210690 या HSN कोड मधलाच पदार्थ काय आहे 91 आहे. चॉकलेट रेट 80 रुपये आहे. 1 बार एका बारचं 80 रुपये होती आहे का नाही. आता त्याचा टॅक्स इथं 14% आहे इथं 14 बरोबर आहे का 14% आणि 14%. मग 80 रुपयाला 14% काढणार कसा हे बघा 80 रुपयाला किती 14% म्हणजे 80 गुणिले 14 भागिले 100 टक्के म्हणजे 14 भागिले 100. याला ही गेला याला बे 15 बे दुने 4. आता ह्याला भाग घालवा 8 दुने किती झालं 16 भागिले 5 5 न 5 तरी 15 उरला किती 1 एकावर किती आला काय तरी चुकतंय रे इथं ही 14 आहे बेस 7 होईल 7 8 इथं 56 येईल. असं कसं करतोय आपण कळलं का हे बे 15 आणि बेस 7 कळलं 7 8 56 5 1 5 5 1 5 7 न 5 गेलं 1 उरला. इथं दशांश चिन्ह आलं आणि 1 शून्य आला 5 दुने 11.2 म्हणजे 11.20 पैसे असा याचा आला. आणि ह्याचा बी 14% तेवढंच येणार म्हणजे हे 11.20 अधिक 11.20 22.40 अधिक 80 म्हणजे 102 किती 40 हे असं बिल असतं. तिसरा पदार्थ सांगा पटापटा 2105 आईस्क्रीम 200 रुपये पर पॅक. हा 1 पॅक घेतला 500 ग्रॅमचा 500 ग्रॅम. हा मग इथं 200 रुपये आहे त्याच्यावर टॅक्स इथं 9% आहे इथं पण तेवढाच आहे. मग 100ला 9 तर 200ला 18 100ला 9 तर 200ला 18 18 न 18 36 आणि 200 कळलं का सगळ्याला. अशा प्रकारे हे बिल बनलेलं आहे. आणि पुन्हा टोटल इथं टोटल कशाची असते ह्या टॅक्सची आणि ह्याची टोटल असते बिला कळलं का. खाली बघा टोटल रुपीज म्हटलंय बघा CGST ची टोटल रुपीज दिले ते 41.70% CGST लागला एवढ्या पदार्थावर आणि SGST पण 41.70 लागला आणि एकूण बिल झाले टॅक्स सहित 723.40 रुपये. मग आपल्याला पैसे किती द्यावे लागणार 723.40 रुपये आपल्याला द्यावे लागतात. ह्यातले स्टेट गव्हर्नमेंटला टॅक्स किती गेला 41.70 आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स केंद्र सरकारचा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आपल्या राज्य सरकारचा टॅक्स. 2 टॅक्सेस आहे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स एक स्टेट गव्हर्नमेंटचा. मग GST 2 प्रकारचे एक CGST आणि एक SGST. C म्हणजे सेंट्रल S म्हणजे स्टेट. शिरलं डोक्यात. आता ह्याच्यात वेद काय म्हणतोय पहा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या मुलांची नावं दिली. याचा अर्थ आपण सर्व एक आहोत इथं जाती धर्म नाही हे दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातली मुलांची नावं दिली. बघा मग ह्याच्यात वेद इन द इनवॉइस वी सी सम न्यू वर्ड्स प्लीज एक्सप्लेन देम.
आता हा वेद म्हणतो या बिलामध्ये काही नवीन शब्द आले, ते जरा एक्सप्लेन करा सर. मग त्याबद्दल काहीतरी सांगा सर माहिती. मग टीचर काय म्हणते पहा, CGST अँड SGST आर टू कॉम्पोनंट्स ऑफ GST. GSTचे हे दोन घटक आहेत, CGST आणि SGST. आता CGST इज सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. Which is to be paid to the central government. CGST paid to the central government and SGST paid to the state government. कळालं? हां. मग आता रिया काय म्हणते पुन्हा बघा. What is the rightmost corner with a long queue of number and alphabets. उजव्या कोपऱ्यामध्ये वर अक्षर पण आहेत आणि अंकमची पण रांगच्या रांग दिली, ती काय हे रिया म्हणते. मग टीचर काय म्हणतात पहा, इट इज अ GSTIN. तो काय आहे? GSTIN. आता GSTIN म्हणजे काय, तर डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर. त्या डीलरचा आयडेंटिफिकेशन नंबर आहे. आता GSTIN म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. त्या दुकानदाराचा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा आयडेंटिफिकेशन नंबर आहे गव्हर्नमेंटने दिलेला. त्या नंबरनं तो दुकानदार आपल्याकडून घेतलेला टॅक्स गव्हर्नमेंटला भरतो. आपला कसा बँकेत अकाउंट नंबर असतो ना, तसा त्याचा हा टॅक्सचा नंबर आहे त्या दुकानदाराचा. त्या नंबरने तो टॅक्स, त्याच्याकडची विक्री झालेला त्याचा टॅक्स गव्हर्नमेंटला भरतो. त्याला GSTIN म्हणजे गुड्स सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. कळालं का? त्या दुकानदाराचा आयडेंटिफिकेशन नंबर GSTचा. मग GSTIN इज मॅन्डेटरी फॉर द डीलर हुज ॲन्युअल टर्न ओव्हर इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर एक्सिड्स ₹20 lakhs. आता GST इज मॅन्डेटरी. मॅन्डेटरी म्हणजे काय, GST हा भरलाच गेला पाहिजे. कुणासाठी, कुणी भरला पाहिजे, तर ज्याचा मागील वर्षामध्ये टर्नओव्हर वार्षिक उलाढाल, टर्नओव्हर म्हणजे काय, वार्षिक उलाढाल ही 20 लाखाच्या वर असली पाहिजे. या दुकानदाराची गेल्या वर्षीची उलाढाल टर्नओव्हर हा किती असला पाहिजे, 20 लाखाच्या वर असला पाहिजे. तर त्याला GST हा कंपल्सरी भरावाच लागतो. कळालं का? आणि ही टपरी, ही वडापाव विकणारी, ह्याला आहे का GST? हा फरक आहे त्यातला. का नाही त्यांना GST? त्यांची मागच्या वर्षी वार्षिक उलाढाल 20 लाखाच्या वर नाहीच आहे ना, मग त्यांना GST लागू नाहीच आहे. आता आलं लक्षात? GST कुणाला लागू आहे? कुठल्या दुकानदारासाठी, व्यावसायिकासाठी? हा, ज्याचा मागील वर्षातील जी उलाढाल आहे, टर्नओव्हर आहे, ती किती असली पाहिजे? 20 लाख. ओके, आलं डोकं तुमचे. आता यू नो दॅट पॅन नंबर, पॅन कार्ड म्हणतात. आता कंपल्सरी केलंय. तुम्ही 18 वर्षाच्या पुढे गेला की तुम्हाला खातं उघडायचं म्हणलं की पॅन कार्ड मागते बँक, त्याशिवाय खातंच उघडत नाही. पॅन कार्ड म्हणजे काय, तर पर्सनल अकाउंट नंबर. हा वैयक्तिक गव्हर्नमेंटला टॅक्स भरायसाठीचा नंबर आहे. आता आम्ही पगार घेतो, आम्हाला पगारावर टॅक्स बसतो. गव्हर्नमेंटला जवळजवळ आम्ही एक पगार टॅक्स भरतो वर्षातून, एवढा टॅक्स बसतो आम्हाला. हा प्रत्येक व्यक्तीला आहे. प्रत्येक व्यक्ती जो नफा कमवतो त्या नफ्यावर, तो नफा जर वर्षात 2.5 लाखाच्या वर जात असेल तर त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागतो. मग आमचा पगार 2.5 लाखाच्या वर जातो वर्षाला, त्याच्यामुळे आम्हाला टॅक्स लागतो, भरावा लागतो. तो भरण्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटनं पॅन नंबर दिला, पर्सनल अकाउंट नंबर दिला. त्या नंबरवरनं आमचा टॅक्स गव्हर्नमेंटला जमा होतो. मग पॅन हॅज 10 अल्फा न्यूमरल्स.
पॅन हा किती नंबर्सने बनलेला आहे? तर 10. त्याच्यात अल्फा न्यूमरल्स आहेत. अल्फा म्हणजे अक्षर, न्यूमरल्स म्हणजे अंक, अंक नंबर. कळलं का? अल्फा म्हणजे अक्षर, न्यूमरल्स म्हणजे अंक. मग हा 10 अंकी नंबर अक्षर आणि अंकाने बनलेला आहे. किती आहे पण तो? 10च फक्त डिजिट आहे. मग ते अक्षर असतील, अंक पण असतील ते. असा पॅन नंबर बनलेला. सिमिलरली GSTIN हॅज 15 अल्फा न्यूमरल्स. त्याचप्रमाणे GSTIN मध्ये किती असतात? 15 अक्षर आणि अंक असतात GSTIN नंबर मध्ये. मग इट इन्क्लुड्स 10 डिजिट पॅन ऑफ द डीलर. ही GSTIN मध्ये 10 डिजिटचा त्या दुकानदाराचा पॅन नंबर मध्ये असतो. त्या GSTIN मध्ये मध्येच 10 नंबरचा 10 नंबर आहे तो पॅन नंबर असतो. ते आपण खाली बघूया आता उदाहरणार्थ. आता फॉर एक्झाम्पल खाली दिले पहा. त्या वरच्या पावतीवर GSTIN नंबर काय आहे? 27 ABCDE 1 2 3 4 H1 Z5 आहे का ना? मग यामध्ये हा जो नंबर आहे त्या नंबरामध्ये काय काय आहे हे पाहूया. GSTIN नंबर त्याचा डिटेल काय आहे तर पहा. GSTIN काय आहे त्याचा? 27 ABCDE 1 2 3 4 H1 Z5 एवढा नंबर आहे. आता ह्यातला हा 27 आहे. तो 27 काय आहे? स्टेट कोड आहे, राज्याचा कोड आहे. 27 म्हणजे काय? राज्याचा कोड आहे. राज्याचा 27 हा कोड आहे. म्हणजे आपल्या राज्याचा कोड किती आहे? 27. कर्नाटकाचा 28 असेल, आसामचा 30-35 असेल. असा कोड राज्याला दिलाय. आता आपल्या शाळेचा युडाइज कोड आहे बघा, 27 न सुरू होतो. म्हणजे तो कोण आहे? स्टेटचा कोड आहे 27. कळलं? महाराष्ट्राचा कोड हा 27 आहे. आता ए पासून ते एच पर्यंत किती अंक? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा काय असतो? हे 10 डिजिट म्हणजे पॅन नंबर आहे. हा काय आहे? पॅन. कळलं? टॅक्स भरायचा हा नंबर आहे. हा स्टेटचा कोड आहे. जिथं दुकान रजिस्ट्रेशन ज्या राज्यात झालंय त्याचा कोड आहे. म्हणजे हा टॅक्स कुणाला जाणार आहे? त्या राज्यातनं ह्या राज्याला आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. कळलं? आता पुढं एक काय आहे पहा. 1 प्रेझेंट्स 1 रजिस्ट्रेशन. एक हे दाखवतं की त्यांनी एकदाच रजिस्ट्रेशन झालेलं आहे याचं. 1 रजिस्ट्रेशन. त्याच्या जर जास्त फर्म असत्या तर इथं आकडा आला असता. वेगवेगळी दुकान असते तर त्याची एकूण दुकान किती आहे तिथं कळतं. कळालं का? आता पुढं झेड काय आहे? युनिफॉर्म फॉर ऑल बाय डिफॉल्ट म्हणतो. आणि शेवटचा 5 आकडा हा काय आहे तर चेक सम डिजिट कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ GSTIN when entered on GST पोर्टल. GST पोर्टलवर तुम्ही जर हे टाकलं तर तुम्हाला ते कन्फर्मेशन येतं याचं शेवटच्या नंबरने. आता उजवीकडल्या कोपऱ्यात नोट दिली ती काय आहे पहा. हिअर 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. फ्रॉम 27 one can understand that a person or firm is registered in महाराष्ट्र. एक ती पॅन नंबर सोडून पुढचा एक आहे का? ती एक काय दर्शवतो तर एक फर्म ह्याची महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन झालेली आहे. कळलं का? फर्म म्हणजे दुकान, व्यवसाय.
हो ना. आता टीचर्स इकडं हा जेनी काय म्हणते खाली बघा. हे सगळं झालं. देअर इज अ वर्ड HSN कोड इन द टॅक्स इनवॉइस. या टॅक्स इनवॉइस मध्ये अजून एक नवीन शब्द आहे HSN कोड. आता हे HSN कोड म्हणजे काय अजून बी आपल्याला माहित नाही. आता टीचर्स काय सांगते पहा, ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड कॉल्ड HSN कोड. हा ऑल गुड्स. गुड्स म्हणजे काय? ऑल गुड्स म्हणजे काय? सगळी उत्पादित जी विक्रीला ठेवलाय तो माल म्हणजे त्याला गुड्स म्हणतात. आर क्लासिफाईड बाय गिव्हन न्यूमरिकल कोड. त्याचं वर्गीकरण केलंय दुकानात भरलेल्या मालाचं. दुधाचे पदार्थ, तेल पदार्थ असे त्याचे वेगवेगळे भाग पाडले आणि ह्याला अंकानुसार कोड दिलाय. मगाशी नव्हतं का 26 90 91 हे असं नव्हतं का HSN कोड. की त्याला असं कोड दिलाय, त्या गटाला असा कोड दिलाय. कळलं का? दुधाच्या पदार्थाला वेगळा कोड, बेकरीच्या पदार्थाला वेगळा कोड, अशा प्रकारे त्याला HSN कोड असं म्हणतात. मग इट इज टू बी कोटेड इन द टॅक्स इनवॉइस. आणि तो HSN कोड हा त्या टॅक्स इनवॉइस मध्ये त्याचा उल्लेख दिलेला असतो. फुल फॉर्म ऑफ HSN. आता HSN या शब्दाचा, या अक्षरांचा फुल फॉर्म काय आहे? हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर हे HSN नाव आहे. कळलं? म्हणजे ही सिस्टीम HSN कोड हा कुठं बी गेला, कुठल्या बी राज्यात जो पदार्थ आहे त्याचा HSN कोड तिथे बी तोच येणार. लक्षात आलं तुमच्या? यालाच हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर असं म्हणतात. पुन्हा जोसेफ काय विचारतो पहा. जोसेफ विचारतो ॲज युजुअल देअर इज अ नेम ऑफ द शॉप, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस नंबर, मोबाईल नंबर अँड ईमेल ID ऑल्सो इन द टॅक्स इनवॉइस. हा जोसेफ म्हणतो त्या टॅक्स इनवॉइस मध्ये, त्या बिलामध्ये त्या दुकानदाराचं शॉपचं नाव आहे, ॲड्रेस आहे, स्टेटचं नाव आहे, इनवॉइस नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, त्याचा ईमेल ID सुद्धा आहे. आता टीचर नाउ वी विल सी हाऊ द GST इज चार्ज्ड फॉर इच प्रॉडक्ट गुड्स इन द बिल. आता आपण पाहिलं या बिलामध्ये GST कशी आकारली जाते हे पाहिले आपण. बरोबर आहे का? पाहिलंय का नाही? मग त्यातलं फक्त एक मी सांगतो. CGST ॲट द रेट ऑफ 2.5% इज रुपीज डॅश डॅश अँड SGST ॲट द रेट ऑफ डॅश डॅश इज रुपीज 5. CGST 2.5 रुपयानं किती रुपये झाली? 5 रुपये झाली. अँड SGST ॲट द रेट ऑफ 2.5% इज रुपीज 5. हे गाळलेल्या जाग्यातले. इट मीन्स दॅट द रेट ऑफ GST ऑन पेढे. मग त्या पेढ्यावरली एकूण GST किती झाली? CGST 2.5, SGST 2.5. 2.5 आणि 2.5 किती झाली? 5. एकूण GST झाली 5%. असं. अँड हेन्स द टोटल GST इज, त्याची 5 आणि ह्याची 5 रुपये म्हणजे 10 रुपये. केंद्राची 5, स्टेटची 5 अशी 10 रुपये. द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट. नुसतं GST म्हणलंय म्हणजे दोघाची मिळून आली. मग द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट किती? चॉकलेटवर GST किती आहे? स्टेटची 14 आणि सेंट्रलची 14. बरोबर आहे का? मग नुसती GST विचारली की ती 14 आणि ही 14, 28% झाली. ऑन चॉकलेट इज 28%. अँड हेन्स द टोटल GST इज रुपीज किती झाली? चॉकलेटवर 22.40 झाली टोटल GST. CGST SGST नाही विचार, टोटल GST विचार. म्हणजे हे जे 11.20 ते जे 11.20 22.40.
काय विचारलंय हे नीट बघायचं आणि मग उत्तर द्या. रेट ऑफ जीएसटी ऑन आईस्क्रीम इज, नुसतं जीएसटी म्हणलंय म्हणजे दोघाची बी जीएसटी, ह्याची 9 त्याची 9, 18%. हेन्स द टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज, टोटल कॉस्ट आईस्क्रीमची किती आहे? 236. बरोबर आहे का? मग ऑन बटर जीएसटी रेट, सॉरी ऑन बटर सी जीएसटी रेट किती आहे? सी जीएसटी किती पर्सेंट आहे? 6%. अँड एस जीएसटी रेट इज ऑल्सो 6%. सो जीएसटी रेट ऑन बटर इज 12%. आता आदित्य काय म्हणतो? रेट ऑफ जीएसटी ऑन ब्रेड इज 0%. ब्रेडवर किती आहे जीएसटी रेट? 0% आहे. द रेट ऑफ सी जीएसटी अँड एस जीएसटी इज द सेम फॉर इच प्रॉडक्ट. मग जीएसटी 0 असल्यावर सी जीएसटी पण 0 आणि एस जीएसटी पण 0. आणि सी जीएसटी आणि एस जीएसटी ऑल ओव्हर सारखीच असते कुठं बी गेला. आता निनाद काय म्हणतो? रेट ऑफ जीएसटी आर डिफरंट फॉर डिफरंट प्रॉडक्ट्स सच ॲज 0%, 5%, 12%, 18% अँड 28%. वेगवेगळ्या पदार्थांना जीएसटी वेगवेगळी आहे, परंतु पूर्ण देशात कुठं बी गेला तरी त्या पदार्थाला तेवढीच असणार. कळलं का? त्याच्यासाठी त्याला एचएसएन कोड दिले. आता टीचर, these rates are fixed and prescribed by the government. आणि हे रेट गव्हर्नमेंटनं दिलेले फिक्स रेट आहे. बरं का? नाऊ लेट अस ऑब्झर्व द टॅक्स इनवॉइस ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ गिवन इन्फॉर्मेशन. खाली एक तुम्हाला बिल दिलेलं आहे, त्या बिलातील गाळलेल्या जागा भरा आणि उद्या मला दाखवा. कळलं का? तर गाळलेली जागा भरा या बिलातील आणि बिल पूर्ण करून मला उद्या दाखवा. ठीक आहे? ओके, धन्यवाद. आज आपण येथेच थांबूया.